राज्य सरकारनं मराठा समाजाला शिक्षण आणि नोकरीमध्ये 10% आरक्षण देण्याचा निर्णय घेतला आणि याबाबतच्या अध्यादेशाला विशेष अधिवेशनात मंजुरी दिली। मात्र मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देण्याची मागणी जरांगे पाटील यांनी केली होती। त्यामुळे मराठा आरक्षण मागणीचा मूळ मुद्दाच भरकटवत गेला की काय अशी शंकाही उपस्थित होतीये। याशिवाय जरांगे पाटील यांच्यावर केलेल्या आरोपांवरही सकल मराठा समाजातून विविध प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत। हे आंदोलन मोडीत काढण्याचा प्रयत्न सरकार करत असल्याचा आरोप सकल मराठा समाजातून होतोय। ओबीसीमधूनच मराठा आरक्षणाची मागणी योग्य आहे, मात्र सरकारच मराठा आरक्षणाचा मुद्दा भरकटवत आहे। जरांगे पाटील यांच्या पाठीशी समस्त मराठा समाज आहे, मात्र काहीतरी राजकीय आरोप करून सत्ताधारी जरांगे पाटील यांना लक्ष करत असल्याचा आरोप सकल मराठा समाजातून होतोय। ओबीसीमधूनच आरक्षणाची मागणी योग्य असल्याचंही सकल मराठा समाजाचं म्हणणं आहे। मनोज जरांगे हा उपोषणाला बसून सुरुवातीला जे आंदोलन उभा केलं हे मराठ्यांच्या हिताचं आंदोलन होतं। मराठ्याच्या मुलांना नोकऱ्या मिळाल्या पाहिजेत, त्यांना सवलती मिळाल्या पाहिजे शिक्षणामध्ये, ही त्यांची भूमिका होती। म्हणून तिने आरक्षणाचा लढा दिला आणि त्या लढा देत असताना त्याला सर्वसामान्य म्हणजे चांगला विषय आहे म्हणून ज्या महाराष्ट्रातल्या सर्व मीडियानं जे उचलून धरलं आणि आज खरोखर मनोज जरांगेच्यामुळं आरक्षण मिळू शकते। पण सत्ताधारी मनोज जरांगेंचं आंदोलन सक्सेस होणार म्हणून ते भरकटवण्याच्या तयारीत आहेत आणि त्यामुळं त्यांची जे कोण त्यांनी नेमलेली माणसं आहेत ते सकाळी एकानं बोलायचं, दुपारी एकानं बोलायचं, संध्याकाळी एकानं बोलायचं असं ते ठरवून मनोज जरांगेंना टार्गेट करतायत। मराठा समाज कुणाच्या पाठीमागं भरकटत जाणार नाही। मराठा समाजाला जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत मराठा समाज गप बसणार नाही। आज मराठा समाज महाराष्ट्रातला पेटून उठला आहे। लाखोच्या संख्येनं मराठा समाज हा रस्त्यावर आहे। कुठलीही हे करत नाही की आत्तापर्यंत जे मराठा समाजावर अन्याय सरकारनं असेल कुणी आधीनी अन्याय केला आणि त्या अन्यायाच्या विरोधात वाचा फोडण्यासाठी आज मराठा समाज रस्त्यावर आहे आणि आंदोलन करतो आरक्षणासाठी। त्यामुळे सरकारला, केंद्र सरकार असून महाराष्ट्र सरकारने याची दखल घेऊन मराठ्यांना ओबीसीना आरक्षण दिलंच पाहिजे, त्याशिवाय मराठा समाज आणि आम्ही गप बसणार। मराठा बांधवांना योग्य पद्धतीचं आरक्षण मिळणं गरजेचं आहे आणि त्याचबरोबर ते कोर्टामध्ये टिकणं आणि याकरता सर्वांनी एकत्रितरित्या प्रयत्न करावेत, ते शांततेने प्रयत्न करावेत आणि यातनं लवकरात लवकर मार्ग काढून मराठ्यांना न्याय मिळावा अशी आमची इच्छा आहे। मनोज जरांगे पाटील यांनी राज्यभर दौरा करणार असल्याचं जाहीर केलंय। त्यांचा हा दौरा यशस्वी करण्यासाठी सकल मराठा समाज त्यांच्या पाठीशी खंबीरपणे राहील असंही कोल्हापुरातील सकल मराठा समाज बांधवांच्या वतीनं सांगण्यात आलं।